गुड इव्हिनिंग. मला वाटतं यापैकी उपस्थित बरेचसे विद्यार्थी मागच्याही लेक्चरला असतील आणि मला असं वाटतंय तुम्ही त्या लेक्चर नंतर चेंज द व्हॉइसचं काही प्रॅक्टिस केलं असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चेंज द व्हॉइसची सेंटेन्सेस प्रॅक्टिस केली आहे किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स बघितलेले आहेत, काहीतरी सराव केलेला आहे, असे विद्यार्थी यस असा मेसेज करतील. यस असा मेसेज असेल ज्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्डेड लेक्चर्स बघितले, ज्या विद्यार्थ्यांनी सराव केलाय चेंज द व्हॉइसचा, असे विद्यार्थी यस असा मेसेज करतील. व्हेरी गुड. येस येस येस. ओके. येस येस. ओके. व्हेरी नाईस. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रेग्युलर स्टडी चालू ठेवलेला आहे. व्हेरी नाईस. येस येस. प्रत्येक विद्यार्थी यस मेसेज पाठवतोय. एक आनंद वाटतो की प्रत्येक विद्यार्थी एवढा चांगला अभ्यास करतोय. प्रत्येकाकडनं मेसेज येतोय येस. व्हेरी नाईस. येस येस येस. ओके. बऱ्यापैकी विद्यार्थी आता या ठिकाणी कनेक्ट आहेत. तर आपण बघूया. मागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे की चेंज द व्हॉइस काय असतं, चेंज द व्हॉइसची सेंटेन्सेस कशी सोडवायची आहेत, त्यासाठी बेसिक कोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. वी डिस्कस्ड इन द लास्ट डेमो लेक्चर. आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण याविषयी चर्चा केली आहे की कोणकोणत्या गोष्टी चेंज द व्हॉइस साठी आवश्यक आहेत. आज आपण जो सेक्शन घेणार आहोत तो पण चेंज द व्हॉइस वरती आधारित आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी मात्र एक काम करायचं आहे की सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण लेक्चर संपेपर्यंत जराही स्क्रीन समोरून कुठेही जायचं नाहीये. एक एक वाक्य तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक ऐकायचंय. आज आपण जी सेंटेन्सेस घेणार आहोत ती सर्व टाईपचे, ऑल टाइप्स ऑफ चेंज द व्हॉइस सेंटेन्सेस विल बी टेकन हिअर. सगळ्या टाईपची सेंटेन्सेस तुमची घेतली जातील. सो एवढी काळजी घ्या. बी केअरफुल. डोंट गो एनीवेअर. कुठेही जाऊ नका. बी अलर्ट. अलर्ट राहा अँड लिसन ईच अँड एव्हरी वर्ड केअरफुली. प्रत्येक वर्ड आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचा आहे. जो विद्यार्थी पहिल्या सेंटेन्स पासून शेवटच्या सेंटेन्स पर्यंत काळजीपूर्वक एक एक वाक्य ऐकतोय त्याला मला असं वाटणार नाही की चेंज द व्हॉइस पुन्हा शिकण्याची आवश्यकता आहे. नॉट नेसेसरी टू लर्न दिस टाईप अगेन. हा टाईप पुन्हा शिकण्याची आवश्यकता नाही. ओनली वन्स. फक्त एकदा शिकला तर इट्स इनफ. तो पुरेसा असेल. पण पहिल्या सेंटेन्स पासून ते लास्ट सेंटेन्स पर्यंत तुम्ही काळजी घ्यायची. तुम्ही स्क्रीन समोरून कुठेही जायचं नाही आणि प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक ऐकायचंय. मला स्क्रीनवरती दिसणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला मी अचानक विचारेल येस मला या सेंटेन्सचा आन्सर हवाय, तर तो विद्यार्थी लगेच त्या सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मधलं जे स्ट्रक्चर आहे तो लगेच टाईप करून मला पाठवेल. सो काळजीपूर्वक राहा. अलर्ट राहा. लिसन केअरफुली. नाव वन बाय वन वी विल स्टार्ट सेंटेन्सेस. हिअर टू सेंटेन्सेस ऑफ सेम टाईप. इथं असणारी प्रत्येक दोन वाक्य ही एका टाईपची आहे. मग जर का पहिलं सेंटेन्स तुम्हाला सोडवता आलं तर दुसरं सेंटेन्स 100% तुम्हाला येणार आहे. त्यामुळे एक एक वाक्य काळजीपूर्वक ऐका. जे पहिलं सेंटेन्स आहे त्याकडे आपण वळतोय. मला वाटतं आता बऱ्यापैकी विद्यार्थी उपस्थित झाले असतील त्यामुळे आपण सुरुवात करायला काय हरकत नाहीये. आणि एखादा मध्ये आधी विद्यार्थी जॉईन झालाच तरी काय हरकत नाहीये, कारण दोन वाक्यानंतर त्याचा टाईप चेंज झालेला असेल तर तो टाईप तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सो आता वी विल स्टार्ट नाव. आपण आता सुरुवात करूया. सेंटेन्स नंबर 1. तुमच्या समोर स्क्रीनवर पहिलं वाक्य दिसतंय आणि मला वाटतं आपण मागच्या सेशनला सुद्धा हे वाक्य सोडवलेलं आहे. सो काय पहिलं सेंटेन्स आहे, प्रत्येकाला ते वाचता येईल. कार्स अँड बसेस. कार्स अँड बसेस पोल्यूट द एअर. आपण मागच्या लेक्चरला बघितलं चेंज द व्हॉइसचं वाक्य सोडवताना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट कराव्या लागतील. कोणतंही सेंटेन्स येऊ द्या, कुठलंही सेंटेन्स आलं,
subject, word and object. So what is the subject in this sentence? या सेंटेन्स मध्ये काय सब्जेक्ट आहे? कार्स अँड बसेस इज द सब्जेक्ट हिअर. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आहे कार्स अँड बसेस. नेक्स्ट, पोल्यूट, दॅट इज वर्ब. पोल्यूट हे वर्ब आहे अँड द एअर इज ऑब्जेक्ट हिअर. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचं लेक्चर अटेंड केलंय त्यांना 100% याचं उत्तर येईल. जे आज विद्यार्थी अटेंड करतायत त्यांच्यासाठी मी रिपीट करतोय. पुढची वाक्य थोडीशी तुमच्यासाठी वेगळी आहेत. सुरुवातीची 3-4 वाक्य आहेत ती आधीच्याच पॅटर्न वरती आधारित आहेत. त्यामुळे पटापट तुम्ही उत्तर सांगू शकाल, पण नक्कीच पुढच्या सेंटेन्सेसला थोडासा तुम्हाला विचार करावा लागेल. वेल, एकदा का आपण डिसाइड केलं व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज वर्ब अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ड, ऑब्जेक्ट एकदा का तुम्हाला समजलं, युअर सेंटेन्स इन द पॅसिव्ह व्हॉइस विल बिगिन विथ ऑब्जेक्ट हिअर. सो राईट द एअर ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचंय, म्हणजेच युअर सेंटेन्स बिगिन विथ द एअर. द एअर न तुमचं सेंटेन्स सुरू झालेलं असेल. यानंतर मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे. पोल्यूट या वर्ब वरनं समजतं. इफ देअर इज पोल्युटेड, जर तिथं पोल्युटेड असेल तर तो पास्ट टेन्स असेल. पोल्यूट आहे याचा अर्थ तो प्रेझेंट टेन्स आहे. त्यामुळे आपल्याला इथं प्रेझेंट टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब बाय एम इज आर यापैकी एक घ्यायचंय अँड दॅट इज इज. सो द एअर इज, त्यानंतर वी आहे. सो वी हॅव टू राईट V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ द गिवन वर्ब. या दिलेल्या वर्बचं पास्ट पार्टिसिपल लिहायचंय अँड पोल्यूट विल बिकम पोल्युटेड हिअर. त्याचं पास्ट पार्टिसिपल होईल पोल्युटेड अँड ऍट द एंड बाय हुम द ऍक्शन इज डन, द सब्जेक्ट वी हॅव टू राईट ऍट द एंड बाय कार्स अँड बसेस. या पद्धतीनं या पहिल्या वाक्याचं सेंटेन्स असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, आय एम रिपीटिंग द सेम सेंटेन्स. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या कमेंट्स मध्ये द्या. काही विद्यार्थी कमेंट देतात पण अपार्ट फ्रॉम देअर स्टडी, त्यांच्या अभ्यासाशिवाय काही कमेंट्स येतात. सो या गोष्टी सगळ्यांनी ध्यानात ठेवा की ओनली अबाउट युअर स्टडी, ओनली अबाउट द सेंटेन्सेस प्रोव्हाइडेड टू यू. दिलेल्या सेंटेन्सच तुम्हाला कमेंट तुमच्या स्क्रीनवरती दिसायला पाहिजे. ओके, जर तसं असेल तर स्क्रीनवर तुमचं नाव येतं, तुमच्याशी मला संपर्क करता येईल. वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्याबद्दल बोललं जाऊ नये, कारण तुम्हाला क्लास जॉईन करण्याचा एकच इंटेन्शन असलं पाहिजे, आय वॉन्ट टू गेन समथिंग. काहीतरी मला गेन करायचंय, काहीतरी मला मिळवायचंच आहे. ओके, सो नाव हे पहिलं सेंटेन्स झालंय. आता आपण दुसरं सेंटेन्स बघूया. आदर्श शिंदे सिंग्स अ सॉन्ग. हे सुद्धा सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मधलंच आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. मात्र या ठिकाणी वर्बला तुम्हाला जे वर्ब आहे त्याला एस इज ऍडेड ऍट द एंड. शेवटी तुम्हाला एस ऍड केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर का इथं आदर्श शिंदे नेम ऑफ पर्सन असेल, नेम ऑफ थिंग असेल किंवा इतर ही सी इट हे प्रोनाउन्स असतील, ही सी इट हे जर का प्रोनाउन आले असतील तर यांच्या समोर येणाऱ्या वर्बला एस ऑर इएस इज ऍडेड. त्याच्याबद्दलचे पण बाकीचे नियम आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत की वेन टू राईट यस अँड वेन टू राईट इएस. यस केव्हा लिहायचा आहे, इएस केव्हा लिहायचा आहे, कारण हे तुम्हाला नंतर उपयोगी पडणार आहे. यावरती आधारित एखादा क्वेश्चन विचारला जाईल तर ते आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. व्हॉट इज एरर और व्हॉट इज द करेक्ट सेंटेन्स. यामध्ये एरर काय आहे किंवा करेक्ट सेंटेन्स काय हे तुम्हाला फाइंड आउट करायला आलं पाहिजे. ओके, नाव आदर्श शिंदे सिंग्स अ सॉन्ग इज द सेंटेन्स हिअर. याच्यातला पण सब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे, तो आहे आदर्श शिंदे. सिंग्स इज द वर्ब हिअर अँड अ सॉन्ग इज द ऑब्जेक्ट. कोणतंही सेंटेन्स येऊ द्या, काय शोधायचं आपल्याला,
सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पहिल्यांदा या गोष्टी तुम्ही फायनल केल्यात की तुम्हाला समजेल. सुरुवातीला घ्यायचं आहे. व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांनी आन्सर सेंड केलेला आहे. नाईस रिप्लाय. सो ऑब्जेक्ट ना आपण सेंटेन्स सुरू करतो. अ सॉन्ग. आता एक्झाम मध्ये तुम्हाला जर आन्सर प्रोव्हाइड केलेलं असतं, त्यामुळे तिथं काळजीपूर्वक तुम्ही पाहायचं की वाक्याची सुरुवात जे बिगिनिंग लेटर असेल, इट शुड बी कॅपिटल. वाक्याची सुरुवात कॅपिटल असलीच पाहिजे. अ सॉन्ग प्रेझेंट टेन्स आहे, दॅट्स वाय प्रेझेंट टेन्स. यू विल राईट इज हियर. अ सॉन्ग इज V3 ऑफ द वर्ब. क्रियापदाचं तिसरं रूप आहे. काही ठिकाणी काही विद्यार्थी सॅंग असं टाईप करतात, तर सिंग, सॅंग, संग विल बी द पास्ट पार्टिसिपल. या ठिकाणी तुम्हाला संग हे द्यायचंय. सिंग, सॅंग, संग. रिंग, रँग, रंग. या पद्धतीनं क्रियापदाचं तिसरं रूप घेणार आहात. इज संग. And at the end of the sentence, by Adarsh Shinde, this action is done by Adarsh Shinde. So by Adarsh Shinde. मला 100% खात्री आहे तुम्हाला हे सेंटेन्स समजलं असेल. A song is sung by Adarsh Shinde. So कोणताही सेंटेन्स येऊ द्या. Subject, verb, object. Begin your sentence with object, then write helping verb of the tense provided. जो टेन्स दिलाय त्याच्यातलं तुम्हाला हेल्पिंग वर्ब लिहायचंय. V3 ऑफ द गिवन वर्ब, दिलेल्या वर्बचं V3 लिहायचंय. ऍट द एंड बाय अँड देन सब्जेक्ट. आणि मग शेवटी आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे. आय थिंक ही दोन्ही वाक्य तुम्हाला समजली असतील. समजली ती वाक्य? कमेंट मध्ये थोडंसं रिप्लाय द्या. ही दोन्ही वाक्य समजली असतील तर येस असा रिप्लाय द्या. नसेल समजलं तर मी रिप्लाय परत एकदा रिपीट करेन. मला वाटतंय बऱ्यापैकी येस, खूप चांगले रिप्लाय, सगळ्यांचा येस रिप्लाय. दॅट मीन यू अंडरस्टूड, यू गॉट इट. ओके ओके, व्हेरी नाईस नाईस. नेक्स्ट आता आपण पुढची सेंटेन्सेस बघूया. फार्मर्स ग्रो कॅश क्रॉप्स. Simple present tense. Again, we have sentence from the simple present tense. पुन्हा एकदा वाक्य आहे ते simple present tense मधलं आहे. So here, subject from the given sentence, farmer. Verb from the given sentence, grow. And the object, cash crops. Little bit change in this sentence. या वाक्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. सो पहा, सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. Easy to find out what is subject, what is object and what is verb. So you will begin your sentence with cash crops. ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचंय, कुणी सांगण्याची आता गरज नाहीये. सेंटेन्सची बिगिनिंग काय असली पाहिजे? ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं आहे, म्हणजेच युअर सेंटेन्स विल बिगिन विथ कॅश क्रॉप्स. कॅश क्रॉप्स नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. ग्रो इंडिकेट्स इट इज प्रेझेंट टेन्स. ग्रो आपल्याला सांगतो की तो प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजेच प्रेझेंट टेन्स मधलाच एम, इज, आर यापैकी आपल्याला एक या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. आणि कॅश क्रॉप्स इज द प्लुरल फॉर्म. कॅश क्रॉप्स हे अनेक वचन आहे अँड दॅट्स वाय आर. कॅश क्रॉप्स आर. आतापर्यंतच्या तिन्ही वाक्यामध्ये तुम्ही पाहिलं आपण इज घेतलेला आहे हेल्पिंग वर्ब, कारण जो ऑब्जेक्ट पुढे घेतलेला होता तो सिंग्युलर फॉर्म मध्ये होता, एक वचनी होता आणि म्हणून आपण इज घेतलेलं होतं. पण इथं जे आहे कॅश क्रॉप्स, इट इज इन प्लुरल फॉर्म, ते अनेक वचनी आहे आणि म्हणून आर. मला वाटतं आता सगळ्यांना आर का घेतलं हे समजलं असेल. काही विद्यार्थी पाठवतात कमेंट, त्याच्यामध्ये त्यांनी आर घेतलेलं नाहीये. व्हेरी गुड. कॅश क्रॉप्स आर नाव थर्ड फॉर्म, पास्ट पार्टिसिपल ऑफ ग्रो. इट बिकम्स ग्रो, ग्रीव, ग्रोन. यासाठी पहा मी इथं तिन्ही फॉर्म्स दिलेत वर्बचे. याचं कनेक्शन तुमच्या प्रत्येकाकडे असलं पाहिजे. हे युजफुल आहे. बऱ्याचशा ग्रामर टाईप मध्ये याची आवश्यकता असते. त्यामुळे फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे,
आणि पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट, पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल हे तिन्ही फॉर्म तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. बरेचसे वर्ब तुमच्याकडे असले पाहिजेत, त्याचं कनेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे. सो इट विल बिकम ग्रोन, कारण वरती मी आता लिहिलंय ग्रो, ग्रीव, ग्रोन, थ्रो, थ्रीव, थ्रोन, स्पीक, स्पोक, स्पोकन, टेक, टुक, टेकन, गिव, गेव, गिवन. तसं इथं ग्रोन. कॅश क्रॉप्स आर ग्रोन बाय फार्मर्स. ओके, आता पहा सगळ्यांना बऱ्यापैकी हे सेंटेन्स समजलं असेल. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट एकदा फायनल झालं. युअर सेंटेन्स विल बिगिन विथ कॅश क्रॉप्स. ते प्लुरल आहे म्हणून आर. ग्रोचं पास्ट पार्टिसिपल इट विल बिकम ग्रोन and at the end by farmers. ओके, समजलं असेल हे सगळ्यांना वाक्य. व्हेरी गुड, चांगले रिप्लाय येत आहेत. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थी मगाशी मी सांगितलं तसा तो स्क्रीनच्या समोर बसलेला आहे अँड लिसनिंग ईच अँड एव्हरी सेंटेन्स केअरफुली. तुम्ही प्रत्येक सेंटेन्स केअरफुली ऐकताय याचा मला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय. ओके, असे विद्यार्थी असतील तर शिकवणाऱ्यालाही खूप बरं वाटतं की यस, प्रत्येक विद्यार्थी काळजीपूर्वक शिकतो आहे. नाउ फोर्थ सेंटेन्स हियर. Shakespeare wrote some dramas. Great poet, great dramatist, great writer म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आहेत शेक्सपियर. इंग्लिश रायटर म्हणून यांना ओळखलं जातं शेक्सपियर. wrote some dramas. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट इथे तुम्ही फायनल करतात. शेक्सपियर इज द सब्जेक्ट, रोट इज द वर्ब and some dramas is object. So these three things you have to find out. Subject, verb, object. But this sentence is from past tense. हे दिलेलं वाक्य आहे ते past tense मधलं आहे. कशावरून तुम्ही ठरवता? This wrote indicates its past tense. It is the past form of write. Write चं past form आहे wrote आणि म्हणून तो past tense मधलं सेंटेन्स आहे. कोणताही विद्यार्थी हे सहज डिसाइड करू शकेल की टेन्स कोणता आहे. यानंतर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय, इरेज करतोय, पुन्हा लिहितोय. एकदा का तो कन्फर्म झाला कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये, त्या टाइपचं कोणतंही सेंटेन्स येऊ द्या, तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अँड यू विल सॉल्व ऑल द सेंटेन्सेस करेक्ट. सगळे सेंटेन्सेस करेक्ट सोडू शकाल. सो सेंटेन्स तुमचं सुरू होईल सम ड्रामाज. सम ड्रामाज विल द बिगिनिंग ऑफ युअर सेंटेन्स. सम ड्रामाज न तुम्ही सेंटेन्स सुरू करा. एकदा का तुम्ही ऑब्जेक्ट लिहिलं की पाहायचं पहिल्यांदा आयदर इट इज सिंग्युलर और प्लुरल, ते एक वचनी आहे की अनेक वचनी आहे, and then decide what to write here. काही विद्यार्थी आर लिहिताय तिथं कारण ते प्लुरल आहे, कारण मगाशी आपलं वाक्य झालं त्यात पण प्लुरल होतं. परंतु हे विसरू नका, हे V2 आहे, पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे, तर आपल्याला इथं पास्ट टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब लावावं लागेल and it will be were. सो मगाच्या वाक्यामध्ये इज लिहिलंय, आर लिहिलंय, पुन्हा इथं इज आर येणार नाही कारण वाक्याचा काळ बदललेला आहे, टेन्स बदललेला आहे. सो पास्ट टेन्स मध्येच आन्सर पाहिजे. जर का सेंटेन्स दिलेलं पास्ट मध्ये, आन्सर प्रेझेंट मध्ये लिहून चालणार नाही. टेन्स जो आहे तोच राहिला पाहिजे. ओके, सो वेअर रोट विल बिकम रिटन. रिटन हे त्याचं पास्ट पार्टिसिपल असेल and at the end you will write शेक्सपियर. परंतु काही विद्यार्थी गडबडीत शेक्सपियर लिहिताना इथं या स्मॉल लिहिण्याची शक्यता आहे. नेम ऑफ एनी पर्सन, नेम ऑफ प्लेस, इट बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. कोणत्याही व्यक्तीचं नाव, कोणत्याही ठिकाणाचं नाव हे कॅपिटल लेटर मध्येच असलं पाहिजे. या छोट्या छोट्या मिस्टेक्स करायच्या नाहीत. जरी एक्झाम मध्ये तुम्हाला ऑप्शन असतील त्यातला ऑप्शन तुम्ही निवडता, परंतु जेव्हा तुम्ही थिअरी पेपर्स लिहिता
तेव्हा या मिस्टेक तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील. यातली कोणतीही चूक आपल्याकडे होता कामा नये. आयदर इट इज थेरी पेपर और स्कॉलरशिप एक्झाम. कोणतीही परीक्षा असू द्या, तुम्हाला मात्र या गोष्टी काळजीपूर्वक ध्यानात ठेवायच्या आहेत. मला वाटतं हे वाक्य सगळ्यांना समजलं असेल. सो सम ड्रामाज वर रिटन बाय शेक्सपियर. अगदी माझ्यासोबत म्हटलं तरी चालेल सगळेजण. सम ड्रामाज पास्ट टेन्स म्हणून वर रिटन बाय शेक्सपियर. व्हेरी नाईस. सगळेजण असे थंब पाठवतायत म्हणजे अगदी मनापासून ऐकतायत. सगळेजण काळजीपूर्वक ऐकतायत. तुम्हाला प्रत्येकाला हे वाक्य समजताय मला वाटतंय. गुड गुड. सो वी आर मेकिंग हिस्ट्री. आता इथं आपला टाईप चेंज झालेला आहे बरं का. आधीची वाक्य तुम्ही सोडवली व्हेरी इझी. या वाक्यामध्ये थोडासा विचार करावा लागेल, पण जो काळजीपूर्वक ऐकतो ना त्याला जास्त विचार करण्याची गरज नाही. सो आपण पुढचं सेंटेन्स बघूया. वी आर मेकिंग हिस्ट्री. याच्यातला सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट सेम. आपल्याला तेच अप्लाय होतं इथं. सब्जेक्ट वी, वर्ब मेकिंग अँड हिस्ट्री ऑब्जेक्ट. सो काय वेगळं नाहीये, तेच फॉर्मॅट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट थोडासा चेंज आहे. लिटिल बिट चेंज, थोडासा बदल असेल. अरे व्हेरी नाईस. सोनाली पाटील उत्तर दिलेलं आहे. हिस्ट्री इज बिंग मेड. काही विद्यार्थी चांगलं उत्तर पाठवत आहेत. ओके शेला, व्हेरी नाईस, करेक्ट आन्सर. सो वी आर मेकिंग हिस्ट्री. सो युअर सेंटेन्स विल बिगिन विथ हिस्ट्री. एकदा का ऑब्जेक्ट लिहिलं, आपल्याला काय करायचंय, दिलेले सेंटेन्स ज्या टेन्स मधले त्या टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब. आर इंडिकेट्स प्रेझेंट टेन्स. आर सूचित करतो की प्रेझेंट टेन्स आहे आणि म्हणून हिस्ट्री इज. इथं मात्र काही विद्यार्थ्यांनी अगदी करेक्ट आन्सर पाठवलेला आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही सेंटेन्स मध्ये वर्बला आयएनजी ऍड केलेला नव्हता, पण या सेंटेन्स मध्ये मेकिंग, वॉचिंग आयएनजी इज ऍडेड. कंटिन्युअस टेन्स असला की आयएनजी ऍड केला जातो. मग जर का आयएनजी असेल तर चेंज द व्हॉइस करताना आपल्याला बिईंग घ्यावं लागतं. आधीच्या वाक्यांपेक्षा हा थोडासा वेगळा टाईप आहे, त्यामुळे यामध्ये आपण बिईंग एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ते कायमस्वरूपी ध्यानात ठेवा. कंटिन्युअस टेन्स मधलं सेंटेन्स आलं की तुम्हाला हेल्पिंग वर्ब नंतर बिईंग घ्यावं लागेल. कळलं का बघा. ऑब्जेक्ट घेतलं, दिलेल्या टेन्स नुसार आपण हेल्पिंग वर्ब आणि नंतर बिईंग, कारण क्रियापदाला आहे आयएनजी. एकदा का बिईंग आपण दिल्यानंतर फक्त रूट वर्ब शिल्लक राहतं मेक. आणि या मेकचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल लिहायचंय. तर मेक विल बिकम मेड. काळजीपूर्वक ध्यानात ठेवा. मेक, मेड, मेड. पास्ट पण फॉर्म तोच आहे, पास्ट पार्टिसिपल पण तोच आहे. बीइंग मेड बाय अस. आता या ज्या सब्जेक्ट मध्ये काय चेंजेस करायचे ते आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलंय. आय असेल तर मी, वी, अस, यू, यूच राहतं, ही, हिम, सी, हर, इट, इटच राहतं, दे, देम. हे चेंजेस मागच्या वेळेस आपण लिहून घेतले होते. इथं मी लिहिले होते, ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही मेन्शन केले असतील आणि त्याची रिव्हिजन केली असेल. कारण मगाशी बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं पाठवलं होतं येस 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 येस. सो यू हॅव डन दॅट रिव्हिजन. तुम्ही ते रिव्हिजन केलेली आहे. सो मेड बाय अस हे लिहायला चुकवू नका. गडबडीत काही विद्यार्थी हा वी शब्द इथे लिहिला असेल आणि मग पर्याय निवडताना तुम्ही बाय वी असा निवडला तर तुमचं उत्तर चुकलेलं असेल. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहे. भरपूर वाक्यांचा सराव केलाय, पण घाई गडबडीत तुम्ही ऑप्शन निवडताना शेवटी वी असणारा निवडला असेल तर आपला मार्क गेला. सो बी केअरफुल. ओके. आता सेम त्याच टाईपचं सेंटेन्स आहे आणि मग वी आर वॉचिंग टीव्ही. आम्ही टीव्ही पाहत आहोत. आता तुम्ही नाही आहात पाहत, कारण तुम्ही आता फक्त लेक्चर पाहत आहात. यू आर वॉचिंग डेमो लेक्चर. तुम्ही
यू आर अटेंडिंग डेमो लेक्चर, तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करता आहात. यू आर लर्निंग चेंज व्हॉइस, तुम्ही चेंज व्हॉइस लर्न करता आहात. सो वी आर ट्राइंग टू स्पीक इंग्लिश, आपण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा ऍक्शन कंटिन्युअस असते तेव्हा तो कंटिन्युअस टेन्स असतो. सो वी आर वॉचिंग टीव्ही. करेक्ट आन्सर काही विद्यार्थ्यांनी पटवलंय. वी इज द सब्जेक्ट, वॉचिंग इज द वर्ब, and TV is an object. TV is an object. So your sentence will begin with TV. It's a short form of television. Television is a short form आहे. So TV. R indicates present tense. R म्हटलं की कोणता टाइप आहे पहा, प्रेझेंट टेन्स आहे. आणि मग प्रेझेंट टेन्स मधलं TV is. आता तुम्हाला तात्काळ आठवलं पाहिजे, ING असेल तेव्हा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करताना बीइंग लिहावं लागतं. टीव्ही इज बीइंग. वॉच्ड तुम्हाला पास्ट पार्टिसिपल द्यायचं आहे, अँड दॅट इज वॉच्ड ऍट द एंड बाय अस. या पद्धतीनं तुम्ही या कंटिन्युअस मधलं टेन्स मधलं सेंटेन्स आलं तर आपण इथं काय ऍड केलं, बीइंग ऍड केलं. हे विसरू नका. अगोदरच्या सेंटेन्स मध्ये आपण कुठेही बीइंग घेतलेलं नव्हतं, कारण ती सेंटेन्सेस आहेत ती सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मधली होती. हे मात्र आहे ते कंटिन्युअस टेन्स मधलं सेंटेन्स आहे. आणि जिथं ING आहे तिथंच आपल्याला बीइंग घ्यायचं हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना ही वाक्य समजली असते. ओके, आता आपण पुढच्या टाईपकडे जायचंय. बघा, एक एक टाईप व्यवस्थित समजून घ्या. एखादा टाईप समजला नसेल, तुम्ही कमेंट मध्ये पाठवलं तर मी पुन्हा तो टाईप घेईन, कारण तुम्हाला समजलं पाहिजे. कारण मगाशीच आपण ठरवलंय की सगळीच्या सगळी वाक्य तुम्हाला समजली पाहिजेत. आज लेक्चर पूर्ण होताना चेंज व्हॉइस काय आहे कुणी नंतर विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, सर हे या टाईप मधलं सेंटेन्स आहे, इथं हे घ्यावं लागेल, अशा पद्धतीने उत्तर लिहावं लागेल. हे तुम्हाला प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. कुठलंही लेक्चर अटेंड केलं, लेक्चर संपल्यावर आपल्याला घरातल्यांनी विचारलं ना काय शिकलास, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जो विद्यार्थी सांगू शकतो तो काळजीपूर्वक ऐकत होता, हे नक्की होतं. सो दे विल हेल्प यू हे पुढचं सेंटेन्स आहे आणि ते फ्युचर टेन्स मधलं आहे. तुम्हाला विल वरून समजतं आहे की इट इज फ्रॉम फ्युचर टेन्स. ते फ्युचर टेन्स मधलं आहे. ओके ओके, छान. काही विद्यार्थी चांगला रिप्लाय पाठवतायत, ऍडव्हान्स मध्ये ते आन्सर पाठवतायत. सो दे आर वेल प्रिपेअर्ड. ते विद्यार्थी वेल प्रिपेअर्ड आहेत, रेग्युलर स्टडी करणारे आहेत. आणि रेग्युलर स्टडी करणारा विद्यार्थी कोणत्याही पद्धतीचं वाक्य आलं तरी तो सोडवू शकतोच. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मध्ये ही ॲबिलिटी आली पाहिजे. आणि त्यासाठी एकमेव पर्याय, ओनली वे टू मेक यू कॅपेबल, दॅट इज टू रिवाइज, टू डू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करणं हा एकमेव मार्ग आहे तुम्हाला रिवाइज करण्याचा, परफेक्ट बनवण्याचा. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. ओके, आता आपण सेंटेन्स बघूया. दे विल हेल्प यू. थोडासा इथं पण पॅटर्न चेंज. प्रत्येक 2-3 वाक्यानंतर तुम्हाला पॅटर्न चेंज झालेला दिसेल. तुम्ही काळजीपूर्वक ते द्या. याचे आन्सर्स तुम्हाला हवे असतील तर ते प्रोव्हाइड करू किंवा तुम्ही चालू मध्ये पण देऊ शकता, कारण मी ते एक्सप्लेन करतोच आहे. सो दे विल, दे इज द सब्जेक्ट, हेल्प इज द वर्ब अँड यू इज ऑब्जेक्ट हिअर. सेम प्रत्येक ठिकाणी सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सो युअर सेंटेन्स विल बिगिन विथ यू. तुमच्या वाक्याची सुरुवात यू न होईल. आणि कायम स्वरूपी ध्यानात ठेवा बरं का, विल जेव्हा असेल तेव्हा चेंज व्हॉइस करताना तुम्हाला विल बी, कॅन असेल तर कॅन बी, मे असेल तर मे बी, कुड असेल तर कुड बी, शुड असेल तर शुड बी. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. सो विल बिकम विल बी. मी सहज असं शिकवताना वर्गामध्ये पण विद्यार्थ्यांना म्हणतो काय होईल, विलचं विल बी.
बऱ्याचदा मी म्हणतो विल बी याबद्दल एखादा विनोद करतो आणि तो कायमचा मुलांच्या ध्यानात राहतो. सो इट विल बिकम विल बी, नॉट जिल बी. असं म्हटल्यावरती कायमचं ध्यानात राहतं. 12वीचे विद्यार्थी गेल्या वर्षीच्या बॅच मध्ये या टाईपचं सेंटेन्स आलं होतं, तर आल्या त्यांनी मला सांगितलं सर या टाईपचं सेंटेन्स आपल्याला होतं. तो जिल बी वॉज आस्क्ड इन द क्वेश्चन पेपर. सो यू विल बी हेल्प. हेल्पचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल द्यायचं आहे, दॅट इज हेल्प बाय देम. दिस दे विल बिकम देम. या ठिकाणी पहा काळजीपूर्वक, ज्या विद्यार्थ्यांना सेंटेन्स येत होतं त्यांनी हे बरोबर सोडवलेलं असेल, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांनी पुन्हा एकदा समजून घ्या. आय विल रिपीट द सेम सेंटेन्स. मी पुन्हा एकदा सेंटेन्स रिपीट करतो. पहा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. यू विल बी हेल्प्ड. विल असेल तर विल बी, कॅन बी, कुड बी, शुड बी. तोंड पाठ झालं पाहिजे तुमचं, काय तुमचं ध्यानात राहिलं पाहिजे आपल्या. हेल्प पास्ट पार्टिसिपल लिहायचं आहे, ऍट द एंड बाय देम. ओके, समजलं का बा? सगळ्यांना हे सेंटेन्स समजलं का? समजलं असेल तर रिप्लाय पाठवा, येस ऑर नो. इफ नो आय विल रिपीट, इफ येस आय विल कंटिन्यू. ते वाक्य समजलं असेल, येस येस येस. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा रिप्लाय येस येतो आहे. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सो नेक्स्ट सेंटेन्स. आता पुढचं वाक्य फार महत्वाचं, फार छानसं वाक्य आहे. आणि येस, ओके, छान छान रिप्लाय. काहींना समजलं नसेल तर आता पुढच्या सेंटेन्स मध्ये समजेल. याच्यासाठीच मी सेंटेन्सची निवड करताना बऱ्यापैकी एकाच पॅटर्नचे 2 किंवा 3 सेंटेन्सेस घेतलेत. त्यामुळं अगोदरचं वाक्य नाही समजलं तर पुढचं वाक्य काळजीपूर्वक ऐका आणि सांगा. आणि एकदा आपली सगळी सेंटेन्सेस झाली की मी पुन्हा पहिल्या वाक्यावरती येणार आहे. तुमची मेमरी टेस्ट होईल. तुम्हाला आठवतं का अगोदरचं वाक्य, हे आपल्याला तपासून पाहता येईल. ओके, सो ब्रेन कॅन डू सेव्हरल अमेझिंग थिंग्स. आपला ब्रेन, प्रत्येकाला आहे ब्रेन, आणि हा मेंदू अमेझिंग थिंग्स करू शकतो. 2 स्टोरी बिल्डिंग एवढा एखादा कम्प्युटर असतो ना, त्याच्यातही जेवढी इन्फॉर्मेशन स्टोर होणार नाही, मोर दॅन दॅट, त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन मध्ये स्टोर असते. सो इतका अमेझिंग आहे तुमचा ब्रेन. तुम्ही जर पाहिलं, तुम्ही बर्ड्स बघितले असतील, पक्ष्यांचं तर डोकं केवढंच आहे, एवढंच असतं बा. पण या एवढ्याशा डोक्यामध्ये केवढासा मेंदू असेल, केवढासा ब्रेन असेल. पण या ब्रेन मध्ये त्यांना सगळं काही समजतं. आपल्याला तहान लागले तर पाणी प्यायला कुठे गेलं पाहिजे, आपलं घरटं कोणत्या झाडावरती आहे, आपण काय कुठे फिरायला पाहिजे, आता इथलं पाणी संपलं तर कुठं जायला पाहिजे. दरवर्षी आपण पाहतो की बरेचसे बर्ड्स मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करताना आपण पाहतो पक्ष्यांना. मग एका देशातून दुसऱ्या देशात सुद्धा जाणारे पक्षी आहेत. मग हाऊ दे मायग्रेट, व्हॉट गाईड्स देम, त्यांना कोण गाईड करतं? मला जर का सांगितलं असेल, मला पुण्यामधलं एखादं ठिकाण शोधायचंय, मला एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय, तर मी खूप वेळा विचारतो, मी अमुक ठिकाणी पोहोचलोय, मला अमुक ठिकाणी आता कुठं वळायचंय, उजवीकडे जाऊ की डावीकडे जाऊ, असं बऱ्याचदा विचारतो. आपण फोनवरनं फॉलोअप घेतो, गुगल मॅपचा उपयोग करतो. परंतु हाऊ दे नो हाऊ टू, वेअर टू गो, कुठं जायचंय, हाऊ टू गो, जायचंय कसं, त्यांना हे कळतं कसं? मग त्या इवल्याशा ब्रेन मध्ये साठवलेली इन्फॉर्मेशन असते ना, जे स्टार पॅटर्न असतात ना, ते त्यांना आयडेंटिफाय करता येतात आणि मग ते मायग्रेट करतात. आणि मोर बर्ड्स फ्लाय ॲट नाईट अँड ड्युरिंग द डे. बरेचसे पक्षी हे दिवसापेक्षा रात्री मायग्रेशन करत असतात. सो स्टार पॅटर्नच्या मदतीने बघूया आपण आता ब्रेन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. आपण थोडस जरा आउट ऑफ बॉक्स डिस्कशन, पण ते पण इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे, आपल्या अभ्यासाशी पूरक आहे. सो ब्रेन कॅन डू several amazing things. So brain is the subject here. Do is the verb
अँड व्हॉट कॅन ब्रेन डू? काय करतो ब्रेन? सेव्हरल अमेझिंग थिंग्स. दॅट इज ऑब्जेक्ट. काय करतो ब्रेन? सेव्हरल अमेझिंग थिंग्स. ओके. रेकॉर्ड कुठे बघायचं असं काही विद्यार्थी विचारतात, तुम्हाला मेसेज त्याच्याबद्दल मिळेल की रेकॉर्ड कुठे, रेकॉर्डेड सेशन तुम्ही पाहू शकता, त्याबद्दलची माहिती तुम्हाला मेसेज थ्रू मिळेल. सो ब्रेन कॅन डू सेव्हरल अमेझिंग थिंग्स. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या ठिकाणी दिलं. त्यानंतर आपल्याला लिहायचंय ऑब्जेक्ट दॅट इज सेव्हरल अमेझिंग थिंग्स. ऑब्जेक्ट लिहून घेतलेला आहे. मी गडबडीत इथे यस लिहायचा ठेवला. काही विद्यार्थी असे ठेवतात आणि आपला मार्क जातो. सो काळजी घ्यायची. सेव्हरल अमेझिंग थिंग्स. यानंतर कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे. मगाशीच मी सांगितलं विल बी, कॅन बी. तर इथं आपण काय लिहिणार? कॅन विल बिकम कॅन बी. So do is the verb and past participle of do, it is done. So do, past form did, and past participle done. Do, did, done. That's why can be done. At the end, brain. By brain. Okay. व्हेरी नाईस. मेसेज पण छान येत आहेत, त्यामुळे मला पण जरा शिकवायला बरं वाटतंय. येस, विद्यार्थी जसे असतात तसा शिक्षक. विद्यार्थ्यांना छान समजायला लागलं, आम्हाला जरा असं बरं वाटतं, जरा प्रोत्साहन येतं आणि आम्हाला आणखीन मनापासून शिकवा असं वाटतं. व्हेरी नाईस मेसेज येतोय. ओके. सो ब्रेन कॅन डू सेव्हरल अमेझिंग थिंग्स. ऑब्जेक्ट घेतला आपण सेव्हरल अमेझिंग थिंग्स अशी आपण सुरुवात केली. कॅन आहे ते आपण कॅन बी लिहिलंय. डू त्याचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल डन. आणि एट द एंड बाय ब्रेन. हे वाक्य समजलं का? पहा, काळजीपूर्वक बघा हे वाक्य. नसेल समजलं तर तुम्ही मेसेज मध्ये कमेंट करू शकता, सर रिपीट द सेंटेन्स. आय विल रिपीट द सेंटेन्स. बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेलं आहे. नॉट नेसेसरी टू रिपीट. कोणताही सेंटेन्स रिपीट करण्याची गरज नाही. मी ते दोनदा तीनदा ऑलरेडी रिपीटेड. आय हॅव ऑलरेडी रिपीटेड each and every sentence more than 2 times. Yes. मला वाटते सगळ्यांना हे समजलं असेल. आता पुन्हा एकदा पुढचा पॅटर्न आपला चेंज होतो. आता हे संपल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा काही मिक्स केलेली सेंटेन्सेस घेतलेली आहेत आणि मग तुम्हाला थोडंसं रिमाइंड करायचंय. अगोदर आपण हा पॅटर्न शिकलाय. What will be the answer here? So call the doctor. पहा, पॅटर्न थोडासा चेंज आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं हे वाक्य, यू विल फाइंड वर्ब ऍट द बिगिनिंग. या वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला वर्ब दिसताय आणि ऍट द एंड तुम्हाला ते डॉक्टर हे ऑब्जेक्ट दिसताय. सब्जेक्ट इज मिसिंग. इथं सब्जेक्ट नाहीये. आणि ज्यावेळेस असं सेंटेन्स असतं ज्याच्यामध्ये वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नाहीये, सेंटेन्स बिगिनिंग विथ वर्ब इज कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्याची सुरुवात वर्ब न होते, क्रियापदानं होते, त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. मराठीमध्ये त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. ज्याच्यामध्ये आज्ञा केलेली असते, ज्यामध्ये विनंती केलेली असते, एखादं सजेशन दिलेलं असतं, ऍडवाइस, रिक्वेस्ट, ऑर्डर असं काहीतरी असतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला म्हणायचं कम हिअर. कम हे वर्ब आहे. गो देअर. गो हे वर्ब आहे. स्टँड अप. स्टँड वर्ब आहे. सिट डाऊन. सिट हे वर्ब आहे. रन फास्ट. रन हे वर्ब आहे. वॉक स्लो. वॉक हे वर्ब आहे. म्हणजे इथल्या आता मी सांगितलेल्या प्रत्येक वाक्याची सुरुवात वर्ब न होते आणि म्हणून ते वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. त्यालाच म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मी पुन्हा एकदा सांगतो, वर्ब न सुरू होणारं वाक्य
कसलं वाक्य म्हणायचं त्याला? आज्ञार्थी वाक्य. इंग्लिशमध्ये काय म्हणताय त्याला? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि मग एकदा का आपल्याला या वाक्याचा टाईप ओळखता आला की मग आपल्याला याचं चेंज वॉइस करता येईल. आणि मला वाटतं टाईप तुम्हाला सगळ्यांना समजलाय. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि अशा वाक्याचं चेंज वॉइस करताना तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवात करावी लागेल लेटने. लेट हे वर्ब आहे, हे ऑब्जेक्ट आहे. लेट द डॉक्टर पार्क. नियम चेंज होत नाही, ऑब्जेक्टच पुढे येणार. फक्त सुरुवात केली आपण लेटने. आणि हे केव्हा करायचं असतं? जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, क्रियापदानं सुरू होणारं वाक्य आहे. आता तुम्हाला इथून पुढे कुणीही विचारलं क्रियापदानं सुरू होणारं वाक्य कसलं, तुम्ही लगेच तात्काळ म्हटला पाहिजे इम्पेरेटिव्ह. लगेच म्हणायला पाहिजे आज्ञार्थी वाक्य. आणि मग अशा वाक्याचं चेंज वॉइस करताना काय असायला पाहिजे सुरुवातीला? इट विल बिगिन विथ लेट. लेट द डॉक्टर. आता मात्र इथं आपण हेल्पिंग वर्ब मगाशी जसं घेतलं एम, इज, आर, वॉज, वर, कॅन बी, कुड बी, शुड बी असं काही घ्यायचं नाही. ओनली बी. ध्यानात ठेवा, या टाईपचं वाक्य आलं तर तुम्हाला इथं बी घ्यायचंय. सुरुवातीला लेट घ्यायचंय, लेट नंतर ऑब्जेक्ट, नंतर बी, आणि ऍट द एंड V3 पास्ट पार्टिसिपल. कॉलचं पास्ट पार्टिसिपल होईल कॉल्ड. लेट द डॉक्टर बी कॉल्ड. पुन्हा एकदा वाक्य वाचून घ्या. काही विद्यार्थी सांगतायत आजचं लेक्चर शेवटचं आहे का? हो, आजचं डेमो लेक्चर हे शेवटचं लेक्चर आहे. आता रेग्युलर सेशन सुरू होते आणि सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलर सेशन साठी आपले ऍडमिशन बुक करायचे आहे. तुम्हाला जे रिस्पेक्टेड त्या ठिकाणचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुम्हाला याच्याबद्दलची फीज बद्दलची सगळी माहिती देतील. सो इयरली काय असेल त्याबद्दल तुम्हाला ते सांगतील की वार्षिक तुम्हाला फीस भरायचे तर किती भरायचे याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळेलच. सो मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना वार्षिक फी असणार आहे 1400 रुपये. 1400 वन टाइम तुम्ही पे केले की वर्षभर जेव्हा तुमचे लेक्चर्स एक्झाम होणार आहे तोपर्यंत तुम्हाला लेक्चर्स कंटिन्यू असतील. तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स अटेंड करता येतील, मध्ये कुठलाही ब्रेक होणार नाही. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील तर 1700 1700 रुपये तुम्हाला पे करायचे आणि त्यामुळे तुम्ही वर्षभर हे सगळे लेक्चर्स अटेंड करू शकता. केवळ ऑनलाईन लेक्चर्स नाही, रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला बघायला मिळतील, रिव्हिजन्स करता येतील याच्यासाठी. सो या सुविधा आहेत की जेणेकरून पुन्हा तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर मध्ये एखादा न समजलेला कन्सेप्ट असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, तो तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत पाहू शकता. सो या सगळ्या सुविधा आहेत. लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी आपले बुकिंग्स करून घ्या. ज्यांचे बुकिंग राहिले असतील त्यांनी बुक करा. लेक्चर सुरू होतील. सुरुवातीचं एकही लेक्चर आपलं मिस होता कामा नये याची खबरदारी घ्या. ओके. सो हे वाक्य समजलं असेल तरी सुद्धा मी पुन्हा एकदा रिपीट करणार आहे, कारण एकदा तुम्हाला हे सेंटेन्स समजलं की या टाईपचे येणारं प्रत्येक सेंटेन्स तुम्ही सोडवू शकता. पाहता यामध्ये वर्ब आहे कॉल, ऑब्जेक्ट आहे द डॉक्टर, वर्ब न वाक्य सुरू होतं याचा अर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आणि याचं पॅसिव्ह करताना वाक्याच्या सुरुवातीला लेट, नंतर ऑब्जेक्ट घेताना द डॉक्टर, नंतर आपल्याला बी घ्यायचं विसरू नका, आणि नंतर ऍट द एंड दॅट इज कॉल्ड. सो इथं नंतर बाय आपण घेत होतो तसं इथं काय घ्यायचं नाही. दॅट ऍक्ट इज डन बाय समवन. कुणीतरी ती ऍक्ट केलेली असते अँड नॉट नेसेसरी टू मेन्शन. ते मेन्शन करण्याची इथं गरज नसते. दॅट्स वाय वी डोंट राईट हू हॅज डन दॅट ऍक्ट. ती ऍक्ट कोणी केली हे आपण मेन्शन करत नाही. सो हे वाक्य तुम्हाला समजलं असेल नक्की. ओके. आता नेक्स्ट, जर तुम्ही या वाक्याकडे बघितलं, जे आपली सूचना आहे, जो टाईप आपण पाहतोय चेंज द व्हॉइस, पहा किती गमतीशीर आहे बघा.
चेंज द व्हॉइसचं सुद्धा आपल्याला चेंज द व्हॉइस करता येतं. याचं सुद्धा आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्स्ट्रक्शन करता येतं. पहा, चेंज हे वर्ब आहे आणि द व्हॉइस हे ऑब्जेक्ट आहे. चेंज द व्हॉइस, चेंज इज द वर्ब and the voice is the object. So इथं काय वाक्याची सुरुवात काय करा, कमेंट मध्ये फक्त पाठवा. वाक्याची सुरुवात काय करणार? चेंज हे वर्ब आहे, वर्ब न सुरू होणारं वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. वाक्याची सुरुवात पटपट कमेंट करा. काय वाक्याची सुरुवात असायला पाहिजे? येस, लेट, लेट. ओके, लेट 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 लेट. ओके, लेट. शाबास. ओके, लेट. ज्यात तुम्ही रिप्लाय पाठवता तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर झाला. लेट नंतर काय घेऊ सांगा, कमेंट मध्ये पाठवा सगळ्यांनी. लेट नंतर काय घेतलं पाहिजे मला समजत नाहीये, पटकन पाठवा. सो काय लेट नंतर काय घेतलं पाहिजे? येस, अजून लेटच कमेंट येत आहे. लेट द व्हॉइस, करेक्ट. लेट द व्हॉइस, बरोबर आहे. आता यानंतर काय घेऊ मला सांगा, पटकन सांगा. पुढे काय छान रिप्लाय देताय तुम्ही. माझ्याशी न बोलता सुद्धा उत्तराच्या माध्यमातून तुम्ही खूप छान बोलता. व्हॉइस नंतर काय घेऊ तेवढंच फक्त कमेंट मध्ये पाठवा. पूर्ण सेंटेन्स पाठवू नका. व्हॉइस नंतर काय घेऊ? करेक्ट, बी. आणि मग शेवटी काय दिलं पाहिजे सांगा. आता शेवटचा वर्ड पाठवा, तो कमेंट मध्ये पाठवा. लगेच समजते मला, तुम्हाला समजते का नाही ते. लास्ट शेवटचा वर्ड आता पाठवा. ओके, चेंज. आता खऱ्या अर्थानं तुम्ही चेंज झालेला आहात. बरोबर सगळ्यांचे रिप्लाय करेक्ट येत आहेत. ओके, डन. नेक्स्ट, गिव्ह मी युअर पेन. या वाक्याला आता काळजीपूर्वक वाचा. वाक्य तुमच्या समोर, आन्सर तयार करा. मला वाटतं आन्सर तुमचा असेल बरोबर, पण या वाक्यात पण थोडासा चेंज आहे. तुम्ही सेम वरच्या सारखे हे वाक्य बनवू शकत नाही. बघूया आपण काय चेंज आहे. सगळेजण इथं पाहतील. येस, काही विद्यार्थी खूप चांगला प्रयत्न करतायत, पण आता मला मेसेज टाईप करण्यामध्ये वेळ घालवू नका. जस्ट लिसन, फक्त ऐका आणि नंतर मग तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट मध्ये पाठवू शकता. ओके, गिव्ह मी युअर पेन. Give is the verb. So what to give? Your pain is the object. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. या टाईपचं वाक्य आपण नंतर पाहणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा अजून भरपूर आहे, बरेचसे टाईप आहेत. ते सगळे टाईप तुम्हाला शिकायचे. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. हे अजून बेसिकच आहे. याच्यात दोन ऑब्जेक्ट असतात. मग दोन ऑब्जेक्ट आल्यावर वाक्य कसं सोडवायचं ते आपण नंतर पाहणार आहोत. फक्त आता आपण जसं वरचं वाक्य त्या टाईप मध्ये बघूया. ऑब्जेक्ट आहे, लेट युअर पेन. लेट न वाक्य सुरू करायचंय, कारण हे पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, वर्ब न सुरू होणारं सेंटेन्स. लेट युअर पेन. नंतर काय घेतो आपण? बी. पुढे गिवन टू मी. असा थोडासा बदल या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतोय. आपण आहे तसं मी लिहिलेलं नाहीये, ते टू मी. हे टू मी का लिहिलंय तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगेल, ज्यावेळेस रेग्युलर लेक्चर सुरू होतील. कारण हे ऑब्जेक्ट, हे पण दुसरा ऑब्जेक्ट आहे. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि या इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर टू लिहितात, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तुर्तास तुम्हाला एवढं समजलं तरी चालेल. मी पुन्हा एकदा वाक्य रिपीट करतो. लेट युअर पेन ऑब्जेक्ट आहे. नंतर आपण बी घेतो. नंतर गिव्हचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल गिव्हन आणि मी असं न लिहिता टू मी. आता फक्त हे मेन्शन करून ठेवा टू मी. नंतर तुम्हाला कळेल
की तुम्ही का लिहिलंय. हे तुम्ही का लिहायचंय हे तुम्हाला नंतर कळेल. ओके, हे रिप्लाय, हे जे आन्सर आहे ते तुम्हाला समजले का बा, हे सेंटेन्स समजले का. सगळ्या विद्यार्थ्यांनी थोडंसं कमेंटमध्ये पाठवा. समजलं असेल तर येस पाठवा, नसेल तर अजून आपल्याला भरपूर लेक्चर्स आहेत. एकही डाऊट आपला ग्रामरचा शिल्लक राहणार नाही याची आपण 100% काळजी घेऊया. ग्रामरचे ऑल टाइप्स तुमचे कम्प्लीट होतील आणि काही डाऊट पण शिल्लक नसेल. प्लॅन द प्रोजेक्ट. पाहता, काळजीपूर्वक वाक्य वाचा. प्लॅन द प्रोजेक्ट. वाक्य वाचून घ्या. रिप्लाय पाठवता येतोय का बघा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आजचं हे शेवटचं डेमो लेक्चर आहे. यानंतर रेग्युलर लेक्चर सुरू होतील. तुम्हाला तुमच्या इयरली फीस पेड करून तुमचं लेक्चर बुक करा आणि लवकरात लवकर लेक्चर्स अटेंड करायला सुरुवात करा. उशीर करू नका. ओके, तुम्हाला हे डेमो लेक्चर ज्यांनी अटेंड करायला सांगितलं त्यांच्याच माध्यमातून तुम्ही तुमचे ऍडमिशन कन्फर्म करायचे आहे. प्लॅन द प्रोजेक्ट. वर्ब कोणतं आहे फक्त टाईप करा मेसेज मध्ये. व्हॉट इज द वर्ब तेवढंच टाईप करा पटकन. या सेंटेन्स मधलं फक्त वर्ब पाहिजे मला. आन्सर नकोय पूर्ण. वर्ब फक्त वर्ब. ओके, प्लॅन. ऑब्जेक्ट कोणते सांगा तेवढंच टाईप करा मला. व्हॉट इज द ऑब्जेक्ट हिअर. वर्ब. ऑब्जेक्ट काय. ऑब्जेक्ट प्लॅन वर्ब आलाय. करेक्ट, बरोबर आहे. यस. आणि ऑब्जेक्ट आहे द प्रोजेक्ट. करेक्ट. आता प्रोजेक्ट येतोय सगळ्यांचं बरोबर. उत्तराची सुरुवात असणार आहे लेट. ऑब्जेक्ट घेणार द प्रोजेक्ट. लेट द प्रोजेक्ट बी प्लॅन्ड. आता कोणी मेसेज टाईप करू नका. फक्त मी स्क्रीनवर काय लिहितोय ते काळजीपूर्वक पहा. आता मेसेज टाईप करण्याची गडबड करू नका, कारण मी जे स्क्रीनवर लिहिणार आहे ते महत्वाचं आहे. अँड दॅट इज प्लॅन. पहा, इथं मात्र शेवटी तुम्हाला एकच एन दिसतो आहे आणि इथं प्लॅन्ड लिहिताना मी डबल एन लिहिलंय. हे पण का लिहायचं असतं तेही आपल्याला समजेल. पण आता एका लेक्चर मध्ये इट इज नॉट पॉसिबल टू एक्सप्लेन ऑल कन्सेप्ट. सगळे कन्सेप्ट तुम्हाला एकाच लेक्चर मध्ये मला क्लिअर नाही करता येणार. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप, एक एक सेंटेन्स आपण असं बारकाईनं अभ्यासलो ना तर इंग्लिश मधलं काही शिल्लक राहणार नाही. तुम्हाला कोणीही कधी काही विचारलं फटाफट तुम्ही त्याचे आन्सर देऊ शकाल. पण एक एक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. सो लेट द प्रोजेक्ट बी प्लॅन्ड. डबल एन का घ्यायचं ते आपण नंतर शिकणार आहोत. ओके, परत एकदा मी रिपीट करतो. सेंटेन्स प्लॅन हे वर्ब आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह आद्यार्थी वाक्य आहे. वर्ब काय प्लॅन करायचंय, तर प्रोजेक्ट प्लॅन करायचा आहे. सो ऑब्जेक्ट, सेंटेन्स सुरू होतं तुमचं लेटने, नंतर ऑब्जेक्ट येतं लेट द प्रोजेक्ट बी प्लॅन. मग इथं सुद्धा जे पर्याय दिलेले असतील त्याच्यामध्ये इथं फक्त एकच यन असेल आणि दुसरा पर्याय तिथं डबल यन असेल तर आपल्याला तो पर्याय अचूक निवडता आला पाहिजे. आणि या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. मग तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. ओके, आता आपण थोडीशी मिक्स सेंटेन्सेस घेणार आहोत. आतापर्यंत जे जे कन्सेप्ट आपले झाले त्याच कन्सेप्ट वरती आधारित ही सेंटेन्सेस आहेत. हे पुढचं वाक्य तुम्हाला 100% समजेल की काय सेंटेन्स आहे. पहा आता, सी इज हेल्पिंग स्टुडंट्स. आयएनजी, कंटिन्युअस टेन्स. आयएनजी असल्यावर काय एक्स्ट्रा येतं मला सांगा. कमेंट मध्ये पाठवा. काय घेतो आपण. येस,
निधी आन्सर पाठवलेलं पण आहे. निधी शर्मा हॅज सेंट आन्सर. ओके, छान. ओके, विद्यार्थी आन्सर पाठवत आहेत म्हणजे त्यांना बऱ्यापैकी बीइंग करेक्ट करेक्ट बीइंग. छान छान, व्हेरी गुड. आता आपण इकडे बघूया, टाईप करणं थांबवा आणि स्क्रीनवरती पहा, समोर पाहायचं. Subject, see, verb, helping, object, students, beginning, students. beginning काय आहे? students. त्यानंतर is प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे प्रेझेंट टेन्स मधलं आपल्याला लावावं लागेल, परंतु स्टुडंट्स हे प्लुरल अनेक वचन आहे, दॅट्स वाय आर. स्टुडंट्स आर. आयएनजी आल्यावर आपण लिहितो बीइंग. हेल्प आहे, त्याचं पास्ट पार्टिसिपल होतं हेल्प. आता पटापट पटापट सगळ्यांना लगेच समजलं पाहिजे की पुढं काय ना पुढं काय ना, असं प्रत्येकाला समजायला पाहिजे. ऍट द एंड बाय हर. समजतंय का? पहा, प्रत्येकाला समजतंय का? सांगितलेलं प्रत्येक वाक्य समजतंय का? समजत असेल तर येस टाईप करा. समजत असेल तर येस टाईप करा. येस, करेक्ट. नाइस नाइस. ओके ओके, येस. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. वी आर प्लेइंग फुटबॉल. हे सुद्धा कंटिन्युअस टेन्स मधलंच वाक्य आहे. आता मी लिहिण्याची आवश्यकता नाही, तोंडी पण तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. वी आर प्लेइंग फुटबॉल. तो तुमच्या वाक्याची सुरुवात असेल फुटबॉल. इज आयएनजी म्हटल्यावरती बीइंग. आता तात्काळ आठवलं पाहिजे बीइंग. प्लेड बाय अस. एकदम इझी सेंटेन्स आहे. मगाशीच हा कॉन्सेप्ट झालाय, बरोबर आहे. संस्कृतीनं आन्सर बरोबर पाठवले, निधीनं बरोबर आन्सर पाठवलेला आहे. काही विद्यार्थी बरोबर रिप्लाय करतायत. हळूहळू आता रोज रोज क्लास अटेंड करून आम्हाला तुमच्या सगळ्यांची नावं तोंड पाठवतील. तुम्ही कसे रिप्लाय देताय ते कळेल, कोणता विद्यार्थी सिरियस आहे ते कळेल, कोणता विद्यार्थी मनापासून शिकतो ते. अगदी तुम्ही आमच्या समोर नसला तरी तुमच्या रिप्लाय वरून समजतं की तुम्ही किती काळजीपूर्वक लेक्चर अटेंड करता. ओके, असं तुम्ही बिझी असलं पाहिजे समोर. ही हॅज ड्रॉन सम पिक्चर्स. आता थोडासा टाईप बदललेला आहे, वेगळा टाईपचं सेंटेन्स आहे. काळजीपूर्वक पहा, गडबड करू नका. आता हे काही मेसेज टाईप करू नका, जस्ट वॉच. ही हॅज ड्रॉन सम पिक्चर्स. हा टाईप आपला झाला की मग मी थांबेल. बघूया आपण. ही हॅज ड्रॉन सम पिक्चर्स. सब्जेक्ट आहे ही, वर्ब आहे ड्रॉन आणि ऑब्जेक्ट आहे सम पिक्चर्स. आता कोणीही एकही मेसेज टाईप करायचा नाही, कुठलाही रिप्लाय द्यायचा नाही, फक्त स्क्रीनकडे पाहायचं. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे फायनल करायचंय. बिगिनिंगला असणार आहे सम पिक्चर्स. ऑब्जेक्टच घ्यायचे सुरुवातीला, सम पिक्चर्स. या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतंय हॅज. हॅज किंवा हॅव असेल तर तुम्हाला इथं त्याचं हॅज बीन अथवा हॅव बीन असा चेंज करावा लागतो. हॅज बीन किंवा हॅव बीन. पण केव्हा हॅज बीन घ्यावं, केव्हा हॅव बीन घ्यावं, त्याला पण नियम आहे, रूल्स आहेत. काय रूल्स आहेत? सम पिक्चर्स हे जर प्लुरल फॉर्म असेल, कोणताही विद्यार्थी मेसेज पाठवू नका. डोंट सेंड एनी मेसेज. स्क्रीन पूर्ण थांबायला पाहिजे आणि तुम्ही फक्त स्क्रीनकडे बघायला पाहिजे. सम पिक्चर्स हॅव बीन. हे जर का प्लुरल फॉर्म असेल तर हॅव बीन, आणि हे जर का सिंग्युलर असेल तर हॅज बीन. युअर सम पिक्चर्स हॅव बीन ड्रॉन. ऑलरेडी हे V3 आहे, पास्ट पार्टिसिपल आहे,
काही चेंज करण्याची गरज नाहीये. ड्रॉन बाय हिम. हा थोडासा बदल आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ऑब्जेक्ट न तुम्ही सुरुवात करता. सम पिक्चर्स हॅज, त्याचं होतं हॅज बीन किंवा हॅव बीन. मी आताच सांगितलं तुम्हाला की प्लुरल असेल हॅव बीन, सिंग्युलर असेल हॅज बीन. सो सम पिक्चर्स प्लुरल आहे, अनेक वचन आहे, हॅव बीन. ड्रॉनचं तिसरं रूप V3 ड्रॉन, आणि ऍट द एंड बाय हिम. ओके, सगळ्यांचे थंब येत आहेत, सगळ्यांना समजतं याचा अर्थ. ओके, आता एक छोटस वाक्य तुमच्या स्क्रीनवर. हे वाक्य काळजीपूर्वक बघून घ्या. इतकं छोटं वाक्य तुम्ही कधी पाहिलं नसेल. मेनी अमेरिकन्स हॅव डिस्कवर्ड अ न्यू वे ऑफ रीडिंग बुक्स. अनेक अमेरिकन लोकांनी पुस्तकं वाचण्याचा एक नवीन मार्ग शोधून काढलाय. यातलं सेंटेन्स काय बघा. मेनी अमेरिकन्स इज द सब्जेक्ट, डिस्कवर्ड इज द वर्ब, आणि ऑब्जेक्ट काय, काय डिस्कवर केलंय, व्हॉट हॅज डिस्कवर्ड, काय डिस्कवर केलंय, अ न्यू वे ऑफ रीडिंग बुक्स, पुस्तकं वाचण्याचा नवीन मार्ग शोधून काढलाय. सो सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट काळजीपूर्वक फाइंड आउट करायचं, कुठलीही गडबड करायची नाहीये. मग सुरुवात असेल अ न्यू वे ऑफ रीडिंग बुक्स. हे भलं मोठं ऑब्जेक्ट दिसतंय, परंतु तुम्हाला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. ऑब्जेक्ट नंतर मी आता सांगितलं हॅव असेल तर हॅव बीन किंवा हॅज बीन करायचंय. बुक्स दिसतंय म्हणून गडबडीत, काही गडबडीत मुलं लगेच हॅव बीन करून टाकतात, का तर ते अनेक वचन दिसतंय, प्लुरल दिसतंय. परंतु काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला कळेल. काही विद्यार्थ्यांनी हॅव बीन रिप्लाय पाठवलाय सुद्धा, पण घाई करू नका. मी आता सांगितलंय स्क्रीन थांबवा, टायपिंग थांबवा. अ न्यू वे ऑफ रीडिंग बुक्स, जरी इथं तुम्हाला ते अनेक वचने दिसत असलं तरी काळजीपूर्वक अ न्यू वे ऑफ रीडिंग बुक्स, बुक्स रीड करण्याचा ओनली वन वे, इट इज सिंग्युलर. आणि सिंग्युलर असेल तर हॅज बीन, हे विसरू नका. सिंग्युलर असल्यास हॅज बीन, प्लुरल असलं तर हॅव बीन. ओके, छान कमेंट काय पाठवताय, पण जास्त कमेंट मध्ये राहू नका. अ न्यू वे ऑफ रीडिंग बुक्स हॅज बीन डिस्कवर्ड बाय मेनी अमेरिकन्स, by many Americans at the end. ओके, मला वाटतंय आता तुम्हाला ही सगळी सेंटेन्सेस बऱ्यापैकी समजले असतील. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा पाहू शकता आणि पुन्हा एकदा सगळे कन्सेप्ट क्लिअर करू शकता. सो आपण थांबूया तिथं. गुड नाईट ऑल ऑफ यू. ओके, तर आजचं सेशन इथं संपतंय. आज हे आपलं डेमोचं शेवटचं सेशन असणार आहे. त्यामुळे ज्यांना बॅच कंटिन्यू करायची त्या मुलांनी आपली जी क्लास फी आहे ती आपल्या समन्वयाकडे जमा करायची आणि बॅचला जॉईन व्हायचे. क्लास फी एकदा मी पुन्हा एकदा सांगतो. जे मराठी माध्यमाची मुलं आहेत, मराठी माध्यमाची, त्यांच्यासाठी 1400 रुपये म्हणजे 1400 रुपये ही पूर्ण वर्षाची फी असणार आहे. आणि जी इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची फी असणार आहे 1700 रुपये वार्षिक. यामध्ये इन्स्टॉलमेंटचा जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन तुमच्या संबंधित ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे जॉईन करून घेतलंय त्या समन्वयकाच्या मार्फत तो तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. तर सर्वांना शुभरात्री आणि धन्यवाद. गुड नाईट.